हॅलो नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज मी खूप छान अशी बॅकनेक डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। इथे मी बॅक पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे। मेन कपडा आणि अस्तर कोणत्याही साईजसाठी तुम्ही ही डिझाईन बनवू शकता। तर बघा, याचा जो गळा आहे ना, तो आपण पेपर कॅनव्हासवरती कट करणार आहे। तर अशा पद्धतीने मी खालच्या बाजूकडून 4 इंच सोडून गळा उंची घेतलेली आहे। तर वरून म्हणाल तर 10.5 वरती गळा आहे, 10 इंचाचा तयार गळा होईल याचा। तर तेच मार्किंग इथे मी पेपरवरती करते। फोल्ड पेपर घेतलेला आहे, 10.5 इंच गळा उंची घेतलेली आहे आणि खालचा जो ब्रॉडनेस असतो तो मी 3 इंच ठेवलाय आणि इथे गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला, तर ती घेतलेली आहे 2.5 इंच। अशा पद्धतीने याचा बॉक्स करून घ्यायचा आहे इथे आपल्याला। बघा, इथे मी असा याचा बॉक्स करून घेतला। आता यामध्ये आपल्याला द्यायचा आहे गळ्याचा आकार। तर अशा पद्धतीने ते मी आकार पण देऊन घेते, मटका शेप देतीये, कारण ही डिझाईन मटका शेपवरती खूप छान दिसते। सेम कलर आहे, कोणताही कॉन्ट्रास्ट कलर नाही आहे साडीला पण ब्लाऊजला पण। आणि डिझाईन कोणती करू हे कस्टमरला समजत नव्हतं। पार्टीवेअर साडी होती आणि डिझाईन तर पाहिजे होती, तर आम्ही अशा पद्धतीने याला केलेली आहे। तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा। हा पेपर आपल्याला पलटी करायचा आहे, हेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे अशा पद्धतीने डार्क करून घ्यायचं आहे। बघा, इथे मी हे केलेलं आहे डार्क, सेंटर लाईन मार्क करायची आहे। पार्टीवेअर साडीच्या ब्लाऊजसाठी ही डिझाईन करते। तुम्ही कुठल्याही साडीवरच्या ब्लाऊजला करू शकता, अगदी काठपदर साडीला सुद्धा खूप सोपी आहे आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसते। तर इथे आपल्याला करायचे आहे यावरून शिलाई। बघा, अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरवरती हा जो पेपर आहे तो मी जॉईंट करून घेतेय। तर इथे अशी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। ही शिलाई केल्यानंतर आपल्याला साईडने एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करायचा आहे। इथे फक्त फोल्ड करण्यापुरतं ठेवायचं, बाकीचं कटिंग करायचं। लवकरच मी तुमच्यासोबत याच्यावरचा प्रिन्सेस कट ब्लाऊज शेअर करणार आहे। खूप सोप्या पद्धतीमध्ये परफेक्ट कटिंग आणि शिलाई आहे। या व्हिडिओमध्ये फक्त याचं बॅक पार्ट मी शेअर केलेला आहे। ज्यांना कोणाला फक्त बॅकनेक डिझाईन करायचे असतात तर त्यांच्यासाठी सोपं जातं पटकन पाहणं, आणि ज्यांना पूर्ण कटिंग शिलाई बघायची असते त्यांच्यासाठी पूर्ण डिटेल व्हिडिओ यानंतरच्या व्हिडिओमध्ये मिळेल तुम्हाला। प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, खूप परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंगमध्ये मी दाखवलेला आहे। ज्यांना कोणाला आपले ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, माझा व्हॉट्सॲप नंबर आहे हा। या नंबरवरती फक्त पेपर कटिंगसाठीच कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सगळ्या डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सॲपला भेटून जातील, मला मेसेज करा। इथे बघा, आपल्याला मेन कपडा घ्यायचा आहे, मेन कपड्यावर अस्तर ठेवायचा आहे, सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून काढायचा आहे। तर इथे मी माझा बॅक पार्ट तयार करून घेतला। याला फोल्ड करते सरळ बाजूकडून सेंटर लाईन मार्क करण्यासाठी। तर फोल्ड अगदी परफेक्ट करायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने ते सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची आहे। ही सेंटर लाईन मार्क करून झाल्यानंतर आपल्याला पेपर कॅनव्हास जो आपण तयार करून घेतलेला आहे तो यावर ठेवायचा आहे, पण लाईन व्यवस्थित मधोमधच आली पाहिजे, कारण यावरती आपण आपला गळा बनवतोय। तर जी पेपरवरची लाईन आहे ना, ती लाईन आणि कपड्यावरची लाईन दोन्ही लाईन मॅच करून ठेवायच्या आणि याच्या आकारावरून तुम्हाला शिलाई देऊन घ्यायची आहे। जी आपण मार्किंग केलेलं आहे मटका शेप, बरोबर त्या मार्किंगवरून शिलाई करायची, म्हणजे शिलाई परफेक्ट येते। आणि जसा आपण गळा मार्क केलेला आहे ज्या साईजचा ज्या आकाराचा, परफेक्ट तोच आकार बनतो। साईज कमी जास्त होत नाही, आकार चेंज होत नाही। नक्की तुम्ही ट्राय करून बघू शकता। आपण पेपरला आतल्या बाजूकडून कट केलेलं नव्हतं, त्यामुळे परफेक्ट फिनिशिंग, परफेक्ट फिटिंग आणि परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला इथे मिळून जातं। आपल्याला काय करायचं आहे, आतून कट करून घ्यायचा पेपर, 1/2 इंचाचं मार्जिन सोडून आणि सोडलेल्या मार्जिनवरती असे कट द्यायचे आहेत। कट देताना तुमची शिलाई कट होणार नाही याच्याकडे पण तेवढंच लक्ष ठेवायचं आहे आणि पूर्ण गळ्याला कट द्यायचे। आणि आता हा पेपर करायचा आहे आतमध्ये असा फोल्ड केल्यानंतर वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर अगदीच किनारीला शिलाई गेली पाहिजे असं काही नाही, थोडीशी आतल्या बाजूकडे बाहेरच्या बाजूकडे आली तरी चालेल, कारण वरून याला आपण करणार आहे फ्रिलची डिझाईन, त्यामुळे जी आतली शिलाई असणार आहे ती झाकूनच जाणार आहे। तर फक्त अशा पद्धतीने तुम्ही याला शिलाई करून घ्या। शिलाई करताना कपडा आतमध्ये फोल्ड राहणार नाही याला पण बघायचं आहे, कारण बऱ्याचदा कापड आतमध्ये फोल्ड राहतं, आपण पटपट गडबडीत शिलाई करतो आणि तसंच आतमध्ये फोल्ड राहिल्यामुळे काय होतं, गळ्याचा आकार बदलतो। तर व्यवस्थित कटाकटी तुम्हाला असं पूर्ण कापड बाहेर काढून
मग यावरून शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीने। तर इथे मी करून घेतलेली आहे याच्या गळ्यावरून शिलाई। यानंतर याला आपल्याला टक्स घ्यायचे आहेत, सेंटरपर्यंत फोल्ड करायचा आहे साईड पार्ट आणि अर्धा इंच रुंदी 4 इंच उंची या साईजचा मी टक्स घेतलेला आहे। जर मी याप्रमाणे टक्स घेतला तर माझे दोन्ही टक्स एकदम परफेक्ट येतात, बरोबर एका मापामध्ये येतात, मागे पुढे अजिबात होत नाहीत। आता ह्याला मी फोल्ड केलेला आहे। फोल्ड केल्यानंतर क्रॉस कटिंग करते मी, बघा या बाजूकडून अर्धा इंच प्रत्येक ब्लाऊजमध्ये अशा पद्धतीने हे क्रॉस कटिंग करते, कारण बघा टक्स घेतल्यामुळे तो भाग आपला खाली आलेला असतो, त्यामुळे बॅक पार्ट आपला एका रेषेत दिसण्याऐवजी तिरका दिसतो, म्हणून हे कटिंग करायचं। बरेच जण विचारतात कटिंग का करायचं, एवढाच काही ते तिथं हे आहे, तुम्ही ऑप्शनल आहे, करायचं असेल तर करू शकता, नाही केलं तरी चालेल, डायरेक्ट अशी कंबरपट्टी लावून घेतला तरीही चालेल। इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन तुम्हाला कंबरपट्टी लावायची आहे, त्यानंतर पट्टी करायची आहे बाहेरच्या बाजूकडे आणि यावरून एक शिलाई अशी करून घ्यायची। तर इथे मी शिलाई करून घेत आहे। त्यानंतर पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्या किनारला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इथे बघा आपला सिंपल बॅग तयार झालेला आहे मटका शेपचा। तुम्ही याला कुठल्याही प्रकारची लेस लावू शकता, नॉट लावून हा गळा तयार करू शकता। मेन बेस तर आपला तयार झालेला आहे, याच्यावरती तुम्ही खूप प्रकारच्या डिझाईन करू शकता। तर इथे मी मेन कपडा घेतलेला आहे, याचा आम्हाला फ्रिल करायचा आहे, तर मी असं फोल्ड करून याला शिलाई देऊन घेत आहे। बघा पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर जेवढं काही आपलं कापड शिल्लक राहतं त्यावेळी आपण ठरवू शकतो की डिझाईन तयार होईल का नाही, कारण फ्रिल बनवण्यासाठी कापड थोडंसं जास्त लागतं गळ्याच्या आकारानुसार। तर त्याप्रमाणे मी पूर्ण ब्लाऊज अगोदर तयार करून घेतला आणि मग इथे मी फ्रिल बनवलेला आहे शिल्लक राहिलेल्या कपड्यांचं। आता मी याला अशा पद्धतीने सरळ करून घेते। बघा पूर्ण म्हणाल तर पट्टी होती ही 3 इंच रुंदीची, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी याला शिलाई देऊन घेतली आणि अशा पद्धतीने याला करून घेतलेला आहे सरळ। आता हे कापड असं खूप जास्त फुगत होतं, व्यवस्थित असं चपटं असं बसत नव्हतं, म्हणून मी त्याला मध्यभागी एक शिलाई देऊन घेतली आणि आता याचं फ्रिल बनवत आहे। तर बघा जे मध्ये मी शिलाई केलेली आहे ना त्यावरच हे फ्रिल ठेवत आहे, सगळं एका साईडचंच फ्रिल करायचं, सगळं फ्रिल एका बाजूकडेच फोल्ड करायचं। जी आपली डिझाईन बनत आहे ना ती सगळी एकसारखी दिसायला हवी, नाहीतर एक छोटं फ्रिल एक मोठं फ्रिल अशा पद्धतीने जर केलं तर पूर्ण त्याचं फिनिशिंग खराब दिसणार आहे। तर एकसारखी साईज घेऊन सगळ्या पट्टीची फ्रिल अशी करून घेऊ शकता तुम्ही। मध्यभागी मी शिलाई दिलेली आहे त्या फ्रिलला आणि आता हे बसवायचं आहे या गळ्याच्या साईडने। तर बघा साईडला मी त्याला गॅप वगैरे काही सोडलेला नाही आहे, व्यवस्थित असं त्याला घेऊनच मी याला मध्यभागी शिलाई देऊन घेणार आहे। अशा पद्धतीची मध्यभागी शिलाई द्यायची। फ्रिल अगोदर तयार करून घेतल्यामुळे पटकन लावून होतं, वेळ लागत नाही आणि तेच बनवत जर आपण यावरती फ्रिल लावलं तर काय होतं, फिनिशिंग चांगलं येत नाही, वेळ खूप जास्त जातो, एकसारखं फ्रिल बनत नाही। कधीही फ्रिल लावायचं असू दे, फ्रिल सेपरेट तयार करून घ्यायचं आणि जिथे तुम्हाला लावायचं आहे तिथे तुम्ही ते लावू शकता। जसं की बाहीला पण असू दे, तुम्ही अगोदरच तयार करून घ्यायचं आहे फ्रिल। माझी पद्धत खूप सोपी आहे शिकवण्याची आणि परफेक्ट आहे, नक्की तुम्ही फॉलो करू शकता। आता इथे बघा व्यवस्थित मध्यापर्यंत शिलाई देऊन घ्यायची, जेवढं एक्स्ट्रा राहिलेलं आहे तेवढं काढून टाकायचे। तर इथे मी फ्रिल काढून घेतलं। आता याला लेस लावून आम्ही डिझाईन करणार आहे, तर ही घेतलेली आहे स्टोनची लेस आणि बरोबर याच्या मध्यावरून लावणार आहे। याला गोल्डन कलरची लेस वापरायचं, कारण इथे व्हिडिओमध्ये व्यवस्थित तुम्हाला दिसत नाही आहे कपड्यावरती, पण भरपूर त्याला अशी चमक आहे गोल्डन कलरची। पूर्ण साडीला ब्लाऊज पीसला गोल्डन शेड आहे, तर याला कॉन्ट्रास्ट म्हणून आम्ही ही गोल्डन कलरची लेस चॉईस केली आणि खरंच यामुळे खूप सुंदर लुक आला, कारण साडी पण प्लेन होती, ब्लाऊज ही प्लेन होता, फक्त काही ते लेस होती याला मोठी साईडने, बाकी पूर्ण प्लेन होती साडी। तर म्हटलं ब्लाऊज थोडासा डिझायनर बनवला की त्याचा लुक छान दिसेल, तर आम्ही अशा पद्धतीने याला स्टोनची लेस घेऊन लावलेली आहे मध्यभागामध्ये। तुम्ही कुठलीही कॉन्ट्रास्ट कलरची लेस इथे लावू शकता, लेस लावल्याशिवाय हे फ्रिल छान दिसत नाही। तर इथे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। ही स्टोनची लेस आहे त्यामुळे याच्या अगदी किनारीला शिलाई करून घ्यायची, आपल्याला मध्यभागी शिलाई देता येत नाही। तर याला मी साईडवाला जो फूट असतो ना तो वापरलेला आहे, 3 in 1 वाला, त्याला 3 ठिकाणी आपण यूज करू शकतो, मध्यभागी आणि दोन्ही साईडला। तर अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्यावरती आणि कमरेवरती ही लेस लावून घेते आणि मध्यभागी मी त्याला पॅच पण लावणार आहे स्टोनचा, त्यामुळे आणखीन छान असा याचा लुक येईल।
तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेचच याचं संपूर्ण कटिंग शिलाई बघायला भेटणार आहे ब्लाऊजचं. तर इथे हा मी पॅच पण लावून घेणार आहे, पाठीमागे नॉट आणि लटकन लावणार आहे. नॉट मी मेन कपड्याचेच करणार आहे, रेडीमेड नाही वापरणार आहे. आणि ज्यांना कोणाला आपले ब्लाऊजचे पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांच्यासाठी मी इथे स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ऑर्डर कन्फर्म करा. असा हा ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे.